मुंबईचं बीकेसी परिसर सध्या धोकादायक स्थितीत आहे. आता धोकादायक स्थितीत आहे म्हणजे नेमकं काय, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे व्यावसायीकरण. रस्त्यांचं बांधकाम वाढलेलं आहे, मोठमोठ्या इमारती, टोलेजंगे इमारती या ठिकाणी निर्माण होत आहेत. सातत्याने इकडे निर्माणाधीन हा परिसर आहे. मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरण असेल किंवा मोठ्या प्रमाणात बांधकाम या परिसरामध्ये होत आहे. मात्र एकीकडे बांधकाम होत असताना जसजसा हा बीकेसी असेल, धारावी असेल, हा जो संपूर्ण परिसर आहे मुंबईचा, आज जसा डेव्हलप होत आहे तसतसा सर्वसामान्यांसाठी धोकादायक ठरताना पाहायला मिळतोय. आता धोकादायकचा अर्थ हाच की या ठिकाणी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सापडत आहेत ते म्हणजे साप. त्याचा सर्वाधिक धोका हा सर्वसामान्यांना मानला जातो. त्यामुळे आता नेमकं या भागामध्ये साप सापडण्याचं कारण काय? मुंबई सारख्या धावपळीच्या शहरामध्ये साप सापडणं सर्वसामान्यांसाठी ही धोक्याची घंटा आहेच. मात्र असं असलं तरी या साप सापडत असली तरी मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी पूर्णपणे धावून जाणारे ते सर्पमित्र, आणि हेच सर्पमित्र अतुल कांबळे आज आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. अतुलजी, ज्या प्रकारे आम्ही पाहतोय की वारंवार तुम्ही साप रेस्क्यू करतात, ज्या ठिकाणी सापाचा कॉल येतो तिकडे तुम्ही असतात, मात्र जाणून घ्यायला आवडेल की मुंबईतला हाच परिसर बीकेसी असेल, कुर्ला असेल किंवा याच परिसरामध्ये मागील अनेक वर्षांपासून सातत्याने बातम्या समोर येत आहेत. याच परिसरामध्ये साप का आढळत आहेत, काय सांगाल? नमस्ते, माझं नाव अतुल अश्रू कांबळे. मी वापरा नामक एक वन्यजीव संस्था चालवतो. तर मी लहानपण माझं बीकेसी मध्ये गेलेलं आहे आणि कामही इथंच असल्यामुळे मला ह्या परिसराचा चांगला अभ्यास झालेला आहे. ज्या प्रकारे मी साप रेस्क्यू करतो, तर ह्याचं मूळ कारण माझ्या निदर्शनास आलेलं आहे. रेस्क्यू करताना मला पूर्ण त्याचा अभ्यास आणि स्टडी केल्यासारखं मी एक संशोधन केलंय त्याच्यावरती. तर आपण पाहू शकता आपल्या मागच्या साईडला हे धारावी नॅचरल पार्क आहे आणि ह्याच धारावी नॅचरल पार्कमध्ये 2000 सालापर्यंत पूर्ण मुंबईमधनं आलेली सापं ही डंप केल्या जात होती. कारण ह्या ठिकाणी आधी डम्पिंग ग्राउंड होतं आणि ह्याच डम्पिंग ग्राउंडच्या आतमध्ये जेवढेही उंदरं आणि सरपटणारे जी प्राणी आहेत ही नैसर्गिकरित्या संपवण्याकरता सर्पमित्रांनी सोडलेली सापं ही खूप प्रमाणात ह्या जंगलाचा त्यांनी एक घर सारखं यूज करून आज त्यांनी एवढी मोठी संख्या वाढवलेली आहे की ते एकदम बिनधास्त तिथे राहतात. आणि ज्या पद्धतीने त्याला मिठी नदी लागून आहे, तर ह्याच मिठी नदीला लागून जेव्हा भरती चढते त्यावेळी ते आतमध्ये गटारात शिरतात आणि भरती उतरली की ते त्या दिशेनी धारावी नॅचरल पार्क मधनं ते ह्या डिवायडरला, जे बीकेसी कनेक्टर ब्रिजच्या खालचे पायलिंग आहेत, याला धरत धरत ती इकडे येतात आणि ती ह्या नाल्यामधनं ती आत जातात. आणि एकदा जर का ती नाल्यामध्ये शिरली तर हे संबंध बीकेसी एरिया आहे हा पूर्ण एक दुसऱ्याशी कनेक्टेड आहे, गटर लाईन्स. तर त्या गटर लाईन्स थ्रू हे कुठेही आपल्याला सैरावर फिरताना दिसत आहे. तर ह्याचं मूळ कारण साप निघण्याचं हेच आहे. ज्या प्रकारे तुम्ही आता माहिती दिली की हे धारावी पार्क नेचर आहे, हा जो ब्रिज तुम्ही पाहतात, हा ब्रिज तुम्ही नीट ब्रिज पहा, तर हा ब्रिज आहे कनेक्टर ब्रिज आहे, बरोबर? बीकेसी कनेक्टर हा ब्रिज आहे आणि थेट त्या बीकेसी ब्रिजच्या कनेक्टरच्या खाली तुम्ही पाहिलं तर तो संपूर्ण परिसर आहे, तो जंगलाचा परिसर येतो. त्याच परिसरामध्ये कालांतराने काही वर्षांपूर्वी अनेक सापं सोडण्यात आली होती, जसं त्यांनी आपल्याला सांगितलं. तर तीच सापं पुन्हा आता बाहेर येतात का? तीच सापं त्यांनी जी हे केलेली आहेत, परत निर्माण केलेली आहेत किंवा त्यांच्या थ्रू जी वाढलेली आहेत, तीच सापं परत ही वाढून बारके पिल्ल उंदराच्या मागं लागून ही या दिशेने येताना आपल्याला दिसत आहे. निश्चितच ज्या प्रकारे आता तुम्ही सांगितलं की ती सापं होती ती आता या दिशेने इथे येताना पाहायला मिळत आहेत. पण जाणून घ्यायला आवडेल की आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बांधकाम होत आहे, बीकेसी सारखा परिसर सुद्धा डेव्हलप होत आहे, त्याचं कारण सुद्धा तुम्ही सांगितलं. पण या जी सापं बाहेर येत आहेत त्या जंगलातून जर या पाण्यावाटे येत असतील, त्यानंतर या नाल्यातून मुंबई सारख्या शहरामध्ये आतमध्ये शिरत असेल, सर्वसामान्यांना याचा मोठ्या प्रमाणात धोका आहे, तर त्यावेळेला काय काळजी घ्यायला?
आपण पाहताय की जसं पद्धतीने मी सांगितलं की हे गटारामध्ये येत आहे, तर बीकेसी हा बिझनेस हब म्हणून ओळखला जातो आणि ह्याच बीकेसी मध्ये बऱ्याचशा ठिकाणी अंडरग्राऊंड मेट्रो, त्यानंतर लाईन 2B आणि बऱ्याचशा रस्त्याचं रोडचं काम नेहमी प्रमाणात चालू असतं. तर ह्याच विकसीकरणाच्या कामामुळं ज्या भय्याड मोठमोठ्या मशिनरी आणलेल्या आहेत त्या मशिनरीने जमिनीला हादऱ्या बसतात आणि जमिनीला हादऱ्या बसल्यानंतर जे साप बिळांमध्ये आहेत मातीच्या आतमध्ये, आता परिस्थिती अशी आहे का की हो. या ठिकाणी आताही साप हो, कधीही आपण सांगता येत नाही. आता ही अडचण आहे, हे कधीही कुठनंही येऊ शकतं कारण ही माती पूर्ण भुसभुशीत आहे बरोबर, आणि उंदरांच्या मागे ते कधीही बाहेर ते केवळ साप आहेत, कोबरा आहेत का कशी परिस्थिती आहे प्रत्येक- मुंबईमध्ये नेमकं कसं आहे? ह्या ठिकाणी तरी प्रत्येक प्रकारचे साप बघायला भेटतात. घोणस असो, नाग असो, धामण असो किंवा पानदिवड असो, इथं अजगर वगैरे भरपूर प्रमाणात बघायला भेटतात. कारण ह्याचं मेन मूळ कारण तर एक तर ते साप येण्याचं की धारावी नॅशनल पार्क मधनं, आणि दुसरी गोष्ट गटर लाईन मध्ये इंटरनेट, हे जे बीकेसीला जे इंटरनेट लाईन पुरवल्या जाते ह्यांनी 12 इंचाचे टोटल 9 पाईप टाकलेले आहेत. तर त्यापैकी फक्त त्यांनी 2 पाईप यूज केलेले आहेत. अच्छा. बाकीचं सगळं सापांसाठी आयतं घर आहे आणि ते कधी कुठं निघू शकतात. शिरण्यासाठी तर ते बनवलेलं नाहीये, पण त्याचा उपयोग हे साप करत आहेत आणि उंदरांच्या जर मागे पाहिलं आपण या ठिकाणी हा जो संपूर्ण परिसर सध्याचा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सध्या हा नाला दिसतो आहे. खरं तर हा कनेक्टर ब्रिज आहे आणि त्याच्या खालचा हा परिसर आहे. कारणच होतं की मुंबईमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून असेल वारंवार बातम्या समोर येत आहेत, ते म्हणजे साप दिसत आहेत. पण जेव्हा साप दिसतो कोणालाही साप दिसला तो पहिला घाबरतो. त्यामुळे बऱ्याचदा असं कळतं की अरे हा साप विषारी नाहीये, हा बिनविषारी साप आहे. पण सर्वसामान्यांसाठी साप म्हणजे अगदी धोक्याची घंटा. त्याला दिसला की तो घाबरतो. त्यावेळेला काय करायचं? सर्वसामान्यांनी सर्वात पहिलं प्रथम हे जवळच्या सर्पमित्रांशी संपर्क साधला पाहिजे. त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा टोल फ्री क्रमांक आहे 1926. या क्रमांकाशी संपर्क साधून ते सदर सापांबद्दल किंवा वन्यजीवांबद्दल माहिती देऊ शकतात. ते जवळच्या सर्पमित्रांना कॉल करून त्यांच्या थ्रू किंवा ते येऊन त्या सापाला रेस्क्यू करतील. आणि कुठल्याही व्यक्तीनी जोपर्यंत सापाची माहिती नाही किंवा पकडण्याची माहिती नाही तोपर्यंत विषारी असो किंवा बिनविषारी असो त्याला हात लावू नये माझ्या मते तरी. कारण साप कधी कुठल्या प्रकारे येऊन फिरून चावेल ते सांगता येत नाही. तरी त्याच्यामुळे लोकांनी त्याला हात न लावलेलंच बरं. आणि सर्पमित्राशी संपर्क साधा. आज टेक्नॉलॉजी एवढी वाढलेली आहे, सोशल मीडियावरती बरेचसे नंबर आहेत आणि बरेचसे मुंबईमध्ये आणि ठाण्यासारख्या शहरांमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवरती आमचं कोऑर्डिनेशन होत राहतं. एक दुसऱ्याशी लिंक असल्यामुळे ते लगेच 5 ते 10 मिनिटात तुम्हाला सर्पमित्र अवेलेबल होतील आपल्या ठिकाणी. तुम्ही आता बोलताना स्वतः तुम्ही सर्पमित्र आहात. तुम्ही आता बोलताना ज्याचा उल्लेख केला ते म्हणजे सर्पमित्रांशी संवाद साधा. त्यांच्याशी कसं पोहोचायचं, कुठल्या नंबरद्वारे पोहोचायचं हे सुद्धा तुम्ही माहिती दिली आहे. पण सर्पमित्र होण्यासाठी काय करावं लागतं? सर्पमित्र होण्याकरिता प्रॉपर ज्यांना बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे अशा सर्पमित्रांकडनं ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. आणि ट्रेनिंग घेऊन व्यवस्थितरित्या त्यांचे जे गाईडलाईन्स आहेत त्या पाळण्या पण खूप गरजेच्या आहेत. आणि दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं तर कुठल्याही सर्पमित्रांनी हत्यार, जी साप पकडण्याकरता जी हत्यारं लागतात ही घेऊन जाण्यासाठी जराही लाज बाळगावी नाही, कारण ते आपल्या जीवावर बेतू शकतं. तर माझं सगळ्या सर्पमित्रांना हेच आवाहन असेल की तुम्ही त्या किट्स घेऊन जावा आणि त्या किट्सचा उपयोग करूनच साप रेस्क्यू करा. निश्चितच अतुलजी, ज्या प्रकारे तुम्ही आता माहिती दिली की सर्पमित्र होण्यासाठी काय करावं किंवा समोर साप दिसल्यास काय करावं याची सर्वस्वी माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे. मुळात मुद्दा असा आहे की मुंबईतलं हे जे बीकेसी परिसर आहे, कुर्ला बीकेसी कनेक्टर असेल किंवा हा जो संपूर्ण परिसर आहे, या परिसरामध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहे. बांधकाम होत असल्यामुळे अनेकदा अशा बातम्या समोर येतात की रस्त्याला बसलेला हादरा किंवा जमिनीला बसलेला हादरा, त्यामुळे जिथे साप असतील ते बसलेल्या हादरामुळे सर्वसामान्यांच्या वस्तीत येतात.
वारंवार असं सुद्धा समोर येतं की जे जंगल आहे, आता तुम्ही समोर ज्याचा उल्लेख केला की ते जंगल आहे, कुठेतरी त्याला सुद्धा हानी पोचते का, की त्याच्यामुळे साप आता मानवी वस्ती त्याला लागलेली आहे? नाही, बघायला गेलं तर मानवी वस्तीमध्ये येण्याचं मूळ कारण हा माणूस आहे. ज्या ठिकाणी माणूस आहे त्या ठिकाणी घाण होते, बरोबर. ज्या ठिकाणी घाण होते त्या ठिकाणी उंदरं येतात, आणि ज्या ठिकाणी उंदरं येतात त्या ठिकाणी हे साप येतात. त्यामुळे माणसांनी ही दक्षता घेणं खूप गरजेचं आहे की माझ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये घाण होणार नाही आणि ती घाण मी करू देणार नाही, जेणेकरून उंदरं येणार नाही आणि उंदराच्या मागे साप येणार नाही. तर ही माणसांनी दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण जसं सांगितलं विकसीकरणाच्या कामाकरिता लागणाऱ्या ज्या गोष्टी, जसं पाईप झालं किंवा बरेचशा रॉ मटेरियल असतो जो स्टोअर मध्ये आणून ठेवलेला असतो. तर असं पण होतं की ज्या ठिकाणावरनं ते घेऊन येतात त्या ठिकाणी मोठे मोठे गोडाऊन्स असतात, तिकडे पण खूप जंगल सारखा एरिया असतो. तर ते कदाचित त्या मटेरियल मध्ये पण बसून येतात. अशा पण बरेचसे ऍक्सिडेंट झालेले आहेत, आम्ही रेस्क्यू केलेले आहेत साप, की ते त्या ठिकाणावरनं पण येतात. आणि ज्या वेळेस माणसं ते सामान उचलायला जातात त्यावेळेस पण बऱ्याचशा वेळेस आम्हाला पकडताना एक प्रश्न पुन्हा एकदा घेतो, जो प्रश्न सुरुवातीला होता, जाणून घ्यायला पुन्हा आवडेल की तुम्ही जो उल्लेख केला होता, तिकडे जी नारळाची झाडं दिसत आहेत आणि इकडे ही वस्ती दिसत आहे. या वस्ती आणि नारळाच्या झाडामध्ये जी काय परिसर आहे त्या सगळ्या परिसरामध्ये सुरुवातीला सर्पदंश झाल्याच्या घटना सुद्धा घडत होत्या. त्याच्यामुळे आता तो परिसर पूर्णपणे, आताही तिकडे माणसं दिसत आहेत आपल्याला, मात्र सर्पदंश असताना सुद्धा काळजी घेणं फार गरजेचं असताना सुद्धा तो परिसर तसा दिसतो. काय सांगा? खरं तर तिथलच्या नगरसेवकांनी आणि आमदार खासदारांनी ह्या लोकांची एक मीटिंग घेऊन आणि सर्पदंशाच्या ज्या घटना होत आहेत याविषयी या लोकांना अवेअर करून किंवा आमच्यासारख्या सर्पमित्रांशी एक अवेअरनेस प्रोग्राम घेऊन त्यांना सतर्क करणं गरजेचं आहे. त्यांना नियमाचं पालन करायला लावणं खूप गरजेचं आहे. पण आम्ही किती जरी त्यांना सांगितलं तरी ते त्या दिवसापुरतं थोडंफार ऐकतात आणि मग नंतर त्यांचं जे आहे ते तसं चालूच राहतं. तरी ह्या गोष्टी किती संपवायचा आपण प्रयत्न केला तरी ते संपत नाही, पण आपण आपल्या पद्धतीने जितकं होऊ शकेल तेवढा आपण प्रयत्न करू. निश्चितच अतुलजी, ज्या प्रकारे तुम्ही माहिती दिली, खरं तर मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची माहिती होती, कारण अनेकदा याच परिसरामध्ये साप आढळल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या आणि त्या संदर्भात कशा प्रकारे तुम्ही रेस्क्यू केले ते जाणून घ्यायला आवडेल की आतापर्यंत किती साप तुम्ही रेस्क्यू केले. तसं मला आकडा तर नक्की सांगता येणार नाही, कारण माझे जेवढे रेस्क्यू फॉर्म्स वगैरे आहेत ते सगळे मला टोटल बघावं लागतील. कारण मी झालं 2008 7-8 पासून सर्वाधिक साप मुंबईत कोणत्या आढळतात? सर्वाधिक साप इथे जास्त करून अजगरच भेटतात मुंबई, कारण हे बऱ्याच ह्यांना अजगरांना जर राहण्याकरता योग्य जर वातावरण असतं, हे खाडीचं वातावरण आणि मँग्रोव्हची झाडं ही आपण पाहू शकता मागच्या साईडला आपल्या मँग्रोव्हची झाडं आहेत, ही त्याच्या राहण्यायोग्य जागा आहे अजगरांकरता. हे मँग्रोव्हची झाड आहेत, तर ह्याच्यामध्ये हे व्यवस्थितपणे राहू शकतात आणि त्यांचं नैसर्गिक आदिवास बनून राहिलेलं आहे. तर ह्याच गोष्टीमुळे भरपूरदा आम्हाला अजगर जास्त प्रमाणात इथं रेस्क्यू केलेलं करता भेटत आहे. तर धन्यवाद अतुलजी तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात. तर आपण पाहिलं की सध्या हा विकसित परिसर आहे, हा अनेक ठिकाणी निर्माणाधीन आहे, अनेक ठिकाणी मोठमोठ्या इमारती असतील, व्यावसायिक बांधकाम असेल, रस्त्यांचं बांधकाम असेल, रस्त्यांचं रुंदीकरण असेल, मेट्रोचं काम असेल, मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र या कामांमुळे असेल कुठेतरी, किंवा हा जो परिसर आहे हा खरं तर खाडीचा परिसर आहे आणि याचमुळे या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात साप सुद्धा आढळत आहेत. मोठमोठ्या ठिकाणी साप जात आहेत, त्यांना रेस्क्यू सुद्धा हे सर्पमित्र करतात. मात्र बीकेसी मध्ये सर्वाधिक साप आढळण्याचं कारण काय हे आपण त्यांच्याकडनं आता जाणून घेतलेलं आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला व्हिजिट करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.